ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। शंभो शिवशंकर हर हर महादेव। श्री गणेश शिवदत्त कानिपनाथ मंदिर समिती आयोजित महाशिवरात्र 2024 चा उत्सव सुद्धा हा मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या मोहना परिसरामध्ये साजरा होत आहे। आणि या उत्सवाच्या निमित्तानं आज पहाटे 4 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहेत। 4 वाजता शिवाभिषेक झाला, तदनंतर काकडा सेवा काकडा भजन झालं, 10 वाजता गाता भजन झालं, पुन्हा 1 वाजता महिला भजन झालं आणि आता 4-4:30 वाजता ही शिवपुराण महात्म्यपर प्रवचन सेवा चालू होत आहे। आणि ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे, हे माझं महत्भाग्य समजतो। कोणत्याही जीवाला भगवंताची सेवा करण्याची संधी आणि भगवंताच्या कथा लीला चरित्र ऐकण्याची संधी ही जन्मजन्मीच्या महत्पुण्याने प्राप्त होत असते। आणि ती इथं बसलेल्या सभा मंडपातल्या सर्व श्रोत्यांना प्राप्त झाले। तसेच जे यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत आणि जे स्पीकरच्या माध्यमातून घरामध्ये बसून ऐकतात, त्या सर्वांना महाशिवरात्रीच्या पर्वकाळानिमित्त हे महत्भाग्य जोडून देणारं धार्मिक महोत्सव इथं साजरा केला जात आहे। आणि या उत्सवामध्ये ही शिवपुराण महात्म्याची सेवा माझ्या वाटेली आहे। ती भगवान शिवाला नमस्कार घालून, भगवान श्री गणेशाला नमस्कार घालून आणि माझे सद्गुरू परब्रह्म परात्पर यांना नमस्कार घालून या सेवेला सुरुवात करत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहरम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। भवं भवानी सहितं नमामि। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। सद्गुरुं त्वं नमामि। हरि ओम नमः शिवाय। नमः पार्वती पते हर हर महादेव। फार पूर्वी नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीमुनी आणि शौनक ऋषी इत्यादी भगवान सूतजींना विनंती करतात की हे महामते, की आता लवकरच कलियुग चालू होत आहे आणि कलियुगाचा प्रभाव पाहता सामान्य जीवाला आत्मोद्धार करून घेणं हे खूपच अवघड असेल। कालयुगामध्ये सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुगामध्ये जसा काळ जाईल तस तसा प्रत्येक जीव हा
जड बुद्धीचा म्हणजे त्याची आकलन क्षमता कमी असलेला जन्माला येत असतो आणि अशा कमी बुद्धी असणाऱ्या किंवा वेळ नसणाऱ्या महापाप असं घडणाऱ्या या कालामध्ये जिथं धर्माचरण घडत नाही, जिथं भगवंताचं स्मरण घडत नाही, जिथं भगवंत आहे हे मानण्याची बुद्धी होत नाही, जे मानतायत त्यांना कथा भगवंताचा कुराण श्रवण करण्याचा योग येत नाही, जे गुरूंच्या सानिध्यात नाहीये, ज्या स्त्रिया पती धर्माचं पालन करत नाहीयेत, जे मुलं पुत्र धर्माचं पालन करत नाहीत, जो पती धर्माचं पालन करत नाहीये, आणि अशा कलियुगामध्ये जिथं कलिमल दहन होईल असं नक्की कोणतं साधन आहे की जे जीवाचं आत्मोद्धाराचं कारण बनेल किंवा सर्वसामान्य जीवाचा आत्मकल्याण कशाने होईल त्याबद्दल आम्हाला अशी कथा असं चरित्र सांगावं की जेणेकरून जे श्रवण केल्यानं सकल जीवाचा कल्याण होईल। सर्व प्राणी मात्र आपल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतील, हे लोकी आणि परलोकी त्या जीवाला सुख प्राप्त होईल, जेणेकरून धर्म अर्थ का मोक्ष हा पुरुषार्थ साध्य होईल। असं चरित्र सांगा भगवंताचं की जे ऐकल्यानं कानाची शुद्धी होईल, त्याचबरोबर चित्ताची शुद्धी होईल आणि या कानाद्वारे अमृतच प्राप्त होते असा अनुभव येईल। आणि शौनकादी ऋषींची विनंती सूत जे ऐकतात, सूत जी सांगतात की मला माझ्या गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे, व्यासांना जे नारदांनी दिलेलं आहे, नारदांना जे सनत कुमाराने दिलेलं आहे, सनत कुमाराने जे महानंदींनी दिलेलं आहे, आणि नंदेश्वरला जे भगवान शिवशंकरांनी दिलेलं आहे, ते चरित्र जे भगवान स्वयं सांगितलेलं आहे, ते चरित्र त्या लीला मी तुम्हाला सांगतो, जे या कलियुगामध्ये जे श्रवण केल्यानेच काय होईल, जीवाचं पाप दहन होईल। कलियुग आहे, जीवाला किती धर्माचरणाबद्दल ज्ञान झालं तर त्या जीवाच्या आतनं धर्माचरण घडेल असं काही नक्की नाही। कारण कलियुग असं समजा कोळशाची खाण आहे, जो कोळशाच्या खाणीमध्ये जन्माला येणार तो किती शुद्ध राहणार, थोडापर्यंत त्याचा हात काळे झाल्याशिवाय पाय काळे झाल्याशिवाय राहणार नाहीत। सांगण्याचं तात्पर्य असं की जो कितीही ज्ञानी असला किंवा धनवान असला, बलवान असला, बुद्धिमान असला, तरी तो कुठे ना कुठेतरी दोष पदरात पाडून घेतोच। त्याला जरी वाटलं की मी शुद्ध आहे, मला दोष कोणतेही नाहीयेत, तरी पण काळाचा महिमा आहे की त्याच्या पदरामध्ये दोष पडल्याशिवाय राहत नाहीत। आणि या दोषातून मुक्त होण्यासाठी त्याच्यासाठी शिवलीला म्हणजे शिवपुराण हेच काय आहे, महान असं साधन आहे, जे परम पवित्र श्रवण करण्याचं कल्याण करणार आहे। मग शौनकादी म्हणतात की आम्ही त्या भगवान शिवाच्या कथा ऐकण्यात उत्सुक झालेलो आहोत आणि वेळ न दडवता त्या कथा आम्हाला आपण काय कराव्या, त्या श्रवण कराव्यात, जेणेकरून आम्हाला लवकरच काय होईल, आमची मनाची तृप्ती होईल आणि आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल। सूतजी सांगतात की कोणत्याही गोष्टीचं महत्त्व पटल्याशिवाय कोणताही सर्वसाधारण जीव त्या गोष्टी करत नाहीये। भजन का करावं, भगवान शिवाची पूजा का करावी, बेल का वावा, किंवा संसारामध्ये कोणताही उद्योग करायचा असेल तर तो उद्योग का करावा, त्याच्यापासून नक्की किती फायदा आहे, फायदा नाही झाला तर किमान तोटा तरी काय आहे, या सर्व गोष्टीचा जीव काय करून घेतो, आधी महत्त्व जाणून घेतो आणि ते महत्त्व जाणून घेतल्यानंतर काय करतो, त्या गोष्टी करायच्या किंवा न करायच्या ते ठरवतो। म्हणून सूतजी सांगतात की शिवपुराणासारखा 24,000 श्लोकाचा ग्रंथ सर्वसामान्य जीवानं वेळ काढून का श्रवण करावा आणि ते श्रवण केल्यानं नक्की काय होतं। पुष्कळ जणाला घरामध्ये बसूनही वाटतं किंवा आपण ज्यांना भगवंताचं चरित्र सांगतो त्यांनाही वाटतं की नुसतं कथा ऐकून काय होतं,
15 दिवसातून एकदा हरिपाठ केल्याने काय होतं, दर सोमवारी प्रवचन ऐकल्याने काय होणार आहे, किंवा दर रविवारी बैठकीला झाल्याने काय होणार आहे, काय होणार आहे हा प्रश्न विचारण्यापेक्षा नक्की शास्त्र काय सांगतं आणि काय होणार आहे हे समजून घेणं गरजेचं। बऱ्याच जणांना हे सांगता येत नाहीये की एक दिवस आम्ही श्रवण केल्यानं काय होतं, किंवा वर्षात एकदा शिवपुराण शिवलीला महात्म्य कथा ऐकल्यानं काय होतं। याबद्दल सूत शौनकादी ऋषींना सांगतात की शिवपुराण ऐकल्यानं काय होतं। किरात देशामध्ये देवराज इंद्र नावाचा एक ब्राह्मण होता। हा खूप दुराचारी होता। त्याला व्यसन नाही असं कोणतं व्यसन नव्हतं। तो मांस मच्छी खाणारा असेल, दारू पिणारा असेल, व्यभिचार करणारा असेल, चोरी करत असेल, डाका घालत असेल, प्रसंगाला तर शूद्र वैश्य ब्राह्मण या सर्वांना तो लुटत असे आणि आपल्याला वाटेल त्या पद्धतीनं इंद्रियांना जसे सुख वाटेल त्या पद्धतीने तो आपले जीवन जगत असेल। अर्थात आज ज्या पद्धतीने लोक पापाचरण करतायत त्याच्यापेक्षाही खूप भयंकर अशी तो पाप कर्म करत होता। आज लोक कायद्याला भिवून पाप करत, पापाचं प्रमाण कमी आहे, पण त्यावेळेला कायद्याचं प्रभुत्व नसताना सुद्धा त्याचं जे पापाचरण होतं ते आजच्या कलियुगातल्या पापियांना लाजवेल असं पाप कर्म त्याच्या हातून घडत होते। आणि असा पापी असणारा हा पाप कर्म करता करता हा देवराज काय झालं, काळोखामध्ये आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर तो तापाने फणफणू लागला। तापाने फणफणत असताना एका प्रतिष्ठान म्हणजे जिथं सध्या प्रयाग आहे त्या ठिकाणी तो भटकंती करत असताना एका शिवमंदिराच्या जवळ गेला आणि शिवमंदिराच्या जवळ गेल्याने तिथं चालू असलेल्या शिवपुराणाबद्दलचं चरित्र कथा ऐकली। शिवपुराण ऐकलं आणि शिवपुराण ऐकल्याबरोबर त्याला चा मृत्यू झाला। त्या मृत्यू बरोबर त्याला यमलोकामध्ये दूत घेऊन जात असताना शिवदूतांनी त्यांना अडवलं आणि भगवान शंकरासारखे पंचानन असणारे शिवदूत त्याला यमलोकी नेऊन त्या जीवाला पापियाला घेऊन जाऊ न देता त्या यमदूतांना दंड करून आपल्या शिवलोकामध्ये घेऊन गेले आणि ते यमदूत तसेच जाऊन यमराजाला सांगू लागले की हा इतका दुराचारी पापाचरण करणारा देवराज याला शिवलोक कसं प्राप्त झालं आणि ते शिवदूत कसे घेऊन गेले। धर्म जाणणारामध्ये यम भगवान यम धर्म एक आहे। ते यम धर्म म्हणाले की जो जीव कलियुगामध्ये अथवा चार युगामध्ये जो जीव शिवपुराणाची शिवलीला कथा श्रवण करतो त्या जीवाला नरकाचं तोंड पाहावं लागत नाहीये, त्याला भगवंताची प्राप्ती होते। आणि त्यामुळं त्या देवराजाला काय झालंय, शिवलोक प्राप्त झालाय। शिवपुराण काय ऐकावं, आपण किती पाप केलं आहोत त्या पापाचं वर्णन जरी केलं तरी आपल्या पापाचं वर्णन करता करता आयुष्य निघून जाईल एवढे पाप कर्म आपल्या हातून घडलेले असतात। पण या पापातून मुक्त होण्याचं कारण आहे की एका ज्या भगवंतानं जन्म दिला त्या भगवंताच्या नक्की लीला काय, त्या भगवंताचं चरित्र काय ते श्रवण करणं आणि त्या भगवंताला आवडणारं धर्माचरण केल्यानं जीव सर्व पापातून काय होतो, मुक्त होतो। हे देवराजांची एक कथा शौनकादी ऋषींनी ऐकली आणि शौनकादी ऋषींनी पुन्हा विनंती केली, हे सूतजी आपण सांगितलेली ही कथा ऐकून निश्चित आमच्या मनाची शांती झालेली आहे, पण असं वाटतं की आपण सांगितलेले हे कथा चरित्र संपूच नये आणि त्या भगवंताबद्दल भगवान शिवाबद्दल अनेकांतिक आपण आम्हाला काय करावं, त्यांचं चरित्र लीला सांगाव्यात। आणि श्रोता ऐकणारा असेल तर वक्ता अधिकाधिक उत्तम ज्ञान देतो। शौनकादी ऋषी हे रसिक होते। रसिक म्हणजे रामायण चालू झालं म्हटलं की हनुमंत तिथं प्रकट होऊन ऐकायला राहतात, सांगणारा कसा का असेल माझ्या भगवंताबद्दल श्रीरामाबद्दल सांगतोय असं जर वाचलं तर हनुमंत ती रामकथा ऐकल्याशिवाय राहत नाही। म्हणून काय म्हटलंय, रामकथा सुनवे तो रसिया, म्हणजे जो प्रभू आपल्या भगवंताबद्दल कोणीतरी काहीतरी सांगत आहे अशी जर नुसती भावना झाली, असे चार शब्द जर ज्याच्या कानावरती पडले तर तो जीव ज्या आतुरतेने ती कथा श्रवण करतो त्याला रसिक म्हणतो।
मग असा जो रसिक असेल तर निश्चित त्याला अधिकाधिक उत्तम काय होतं, ज्ञान प्राप्त होतं. शौनकादी ऋषी हे रसिक होते आणि त्यांनी बुद्धिमान असणारा जो सर्वज्ञ आहे अशा सूतजींना प्रार्थना केली की आम्हाला अजून या शिवपुराणाचा महिमा वाढवणारे, शिवपुराणाचं महात्म्य सांगणारे एखादं अजून चरित्र सांगावं. आणि सूतजी सांगतात की तुम्ही ऐकत आहात तर लक्ष देऊन ऐका. समुद्र किनाऱ्यावरती सूतजी महाराज दुसरी कथा सांगतात की शिवपुराण ऐकल्यानं काय होतं. शिवपुराणामध्ये पहिल्या अध्यायामध्ये ही कथा येते आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायाची जी कथा येते ती बिंदुक आणि चंचुलाची. समुद्र किनारे बाष्कल नावाचं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये सगळे दुराचारी लोक राहत होते. एखाद्या घरामध्ये दुराचारी लोक राहणारे असतात, म्हणजे सगळेच खाना पिणारे आणि मतमतांतर असणारे, स्वतःच्या बुद्धीला पटेल असं वागणारे आणि कोणतेही नीतिधर्माचं पालन न करणारे जसे एका घरामध्ये असतात तसे एका गल्लीमध्ये असतात, एका गल्लीमध्ये असतात तसे एका गावामध्ये असतात. असं ते गाव होतं बाष्कल, की ज्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचं धर्माचं पालन होत नव्हतं. तिथल्या स्त्रिया कधी महादेवाला मंदिरात पाणी घालायला जात नव्हत्या. तिथल्या स्त्रिया कधी मंदिरामध्ये पूजा अर्चा करायला जात नव्हत्या, तेलाचा दिवा लावत नव्हत्या, मंदिरामध्ये साफसफाई करत नव्हत्या. स्त्रियांचं सोडून द्या, ज्याच्यावरती धर्माचं पालन जबाबदार आहे तिथले पुरुषही असेच होते की ते मंदिराच्या कळसाला सुद्धा दर्शन घालत नव्हते. आणि कोणी ब्राह्मण असेल तर त्याला दान धर्म करण्याचा विषय तर लांब असतो. बऱ्याच वेळा जीव पूजा अर्चा करतो तर दान धर्म करण्याच्या नावानं बोंबाबोंब असते. कारण लालच हा लोभ आहे आणि तो लोभ काय असतो, जोपर्यंत त्याग घडत नाही तोपर्यंत औदार्य येत नाही, जोपर्यंत औदार्य येत नाही तोपर्यंत दान केल्याचं पुण्य मिळत नाही. मग असे धर्माचरण करणारे लोक नव्हते. केता सांग ब्राह्मणाला दान दक्षिणा देतील, कथा कीर्तन प्रवचनाला गावामध्ये बोलवतील, त्यांच्याकडून कथा प्रवचन कीर्तन करून घेतील, आपण हे ऐकतील, आपल्या मुलांना हे ऐकतील. असे त्या गावामध्ये राहणारे बाष्कल मधले लोक नव्हते. आपण खूप भाग्यवान आहोत होण्यामध्ये, विशेषतः सहकार परिवारामध्ये या रामनिवास मध्ये राहणारे लोक हे का भाग्यवान आहेत, कारण यांना अनासायाचे सर्व प्राप्त होत आहे. याच्यासाठी बोलवावं लागत नाही, भगवान शिवाचं मंदिर कुठे शोधावं लागत नाहीये. भगवान शिवाची कथा श्रवण करणारे, भजन करणाऱ्या लोकांना आमंत्रण द्यावं लागत नाहीये, त्याच्यासाठी विशेष दक्षिणा द्यावं लागत नाहीये. याच्यासाठी हे भाग्यवान आहेत, कारण त्यांना अनासायाचं हे प्राप्त होत आहे. कारण काही जणांना ते प्रयत्नानेही प्राप्त होत नाहीये. म्हणून काही लोकांच्या गावामध्ये शिव मंदिर नसलं की आज 4-4, 5-5 किलोमीटर त्या मंदिराला जाणार, कुठं महादेव आहे बघणार आणि वर्षातून एकदा त्या महादेवाची जाऊन यथा सांग जशी घडेल तशी पूजा करणार. भगवंताच्या सानिध्यात यावं, भगवंताच्या सानिध्यात राहावं आणि भगवंत आम्हाला विनासायास तेवढं उपलब्ध करून द्यावं, हे आपलं महत्भाग्याचं लक्षण आहे. हे भाग्य त्या बाष्कल गावाच्या लोकांना प्राप्त नव्हतं. कारण पुण्यवान गावामध्ये असेल तर 4 पुण्यवानाला एकत्र करेल. धार्मिक विचाराच्या व्यक्ती 4 धार्मिक विचाराच्या लोकांना एकत्र करतो आणि 4 धार्मिक विचारांचे लोक एकत्र झाले की विचार करतात की एखादा आपल्याला भजनी मंडळासाठी रूम असावं लागेल. रूम घेतलं की विचार करतो त्याच्यामध्ये एखादं देवताचं अधिष्ठान असावं लागेल. अधिष्ठान मांडलं की हळूहळू प्रगती करता करता विचार करतात की आपण वर्गणी काढून एखादं मंदिर बांधू. हे कोणामुळे शक्य होतं? गावामध्ये मंदिर कोणामुळे बांधलं जातं? एखादा कोणीतरी पुण्यवान असतो, धर्मात्मा असतो, ज्याच्या प्रेरणेनं, ज्याच्या कल्पनेनं, ज्याच्या पुण्याच्या बळावरती त्या भगवंताला त्या गावामध्ये मंदिराच्या मूर्तीच्या पिंडीच्या रूपात प्रगट व्हावं लागतं, यावं लागतं. म्हणून आपल्या घरामध्ये, आपल्या कुळामध्ये कोणीतरी एक व्यक्ती पुण्यवान असणं गरजेचं आहे. कारण त्या पुण्यवानाच्या अनुषंगानेच घरामध्ये काय होईल, यश प्राप्त होईल, सुख शांती राहल, वैभव लाभेल. अन्यथा घरामध्ये प्रयत्न करूनही लाखाचे 12,000 झाल्याशिवाय राहत नाहीत, असे बऱ्याच जणांना अनुभव येतो. पुण्यवान असेल तर 1 रुपयाचे लाख तयार करेल, पापी लोकांचे दुराचारी लोक असतील तर लाखाचे 12,000 करतील.
म्हणून पुण्यात्मे जीव घरामध्ये जन्माला यावं याच्यासाठी आईवडिलांची पुण्यही असावे लागेल, कोणाची तरी पुण्यही असावे लागेल. त्याशिवाय वंशजामध्ये काय होतील, धर्मात्मे जन्माला येत नाही. सूतजी सांगतात की त्या बाष्कल गावामध्ये असा कोणी पुण्यात्माच नव्हता. होते जन्मानं ब्राह्मण, पण दुराचरण करणारे होते. तो बिंदुक नावाचा ब्राह्मण, हा नाव तर बिंदू होतं, नाव गुणमय आहे, पण नावाच्या विपरीत आचरण करणार असतं. काय व्यक्तींचं राहतं तसं. याच्यामध्ये याच्या पत्नीचं नाव चंचला, नाव जरा विचित्र आहे, पण धर्माचरणी स्त्री आहे. धर्माचरणी स्त्री आहे, नाव विचित्र असलं तर धर्माचरण करणारे आहे. पण काही लोक असं असतात की नाव शांती असतं आणि घरामध्ये दररोज क्रांती असते, म्हणजे लढाई असते, अशांती असते. नावामध्ये काय नाही तर व्यक्तीच्या गुणामध्ये खूप काय राहतं. नाव राम ठेवलं आणि कर्म रावणासारखे करतो, त्याचा काय फायदा. नाव भलेही रावण असू देत, पण कर्म श्रीरामांसारखे पाहिजे, गुण श्रीरामांसारखे पाहिजे. म्हणजे गुणाचा महिमा गायला गेला. नाव हे बिंदू आहे, नाव श्रेष्ठ आहे, पण आचरण सर्व कनिष्ठ आहे आणि पतन करणार आहे, जीवाचं अधपतन करणार आहे. हा बिंदू आपली पत्नी चंचुला अतिशय सुंदर असणारी स्त्री होती आणि तिच्यासारखी सौंदर्यवती त्या गावामध्ये कोणी नव्हती. इतकी सुंदर स्त्री घरामध्ये असताना सुद्धा याच्या वासना विचित्र होत्या की घरामध्ये कामधेनू असताना ताकासाठी फिरणारा हा बिंदू हा व्यभिचारी होता, वेश्यागमी होता. पत्नी धर्माचरण करणारी होती. तिला असं वाटत होतं की पती दुराचारी आहे, आपण धर्माचरण करत आहोत. न विवाद आहे. तिने ठरवलं की जोपर्यंत पती सुधारत नाहीये, धर्माचरण करत नाहीये, तोपर्यंत मुलं जन्माला घालायचे नाही. का? शुद्ध बीजापेटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असावं लागेल. जर पती शुद्ध आचरण असेल, पत्नी शुद्ध आचरण करणारे असेल, तर निश्चित जन्माला आलेले वंशज हे कसे असतात, धर्माचरणी असतात, भगवत कृपेला पात्र होणारे असतात. चंचुलाने असाच विचार केला की थोडाफार धर्म जाणत होती आणि त्या धर्मानुसार पती पत्नी हे धर्माचरण असतील तर वंशज जन्माला येतील, तर निश्चित कुळाचा उद्धार करणारे असतील. म्हणून पत्नीने काय ठरवलं होतं की पतीला जोपर्यंत सुधारत नाहीये तोपर्यंत मुलं जन्माला घालायची नाही असं तिने ठरवलं आणि आपण धर्माचरण करत राहिली. पण पती उतावळा असल्यानं तो बिंदू काय करायचा, आपल्या पत्नीच्या भावनेचा विचार किंवा तिच्या वैचारिकतेचा विचार न करता आपल्या मनमर्जीने जगत होता आणि दररोज नित्य काय करत होता, व्यभिचार कर्म करत होता, वेश्यागमन करत होता. आणि हा वेश्यागमी असणारा दुराचारी बिंदूची काय झाली होती, बुद्धी अधर्मी झाली होती, कर्म कुकर्म चालू होते. तो मांसाहार करत होता, तो दारू विकत होता, तो घरामध्ये असलेले सोनं नाणं जे काय ते परस्त्रियांवरती उडवत होता. आणि हळूहळू असं करता करता काय झालं, त्याला एके दिवशी भयंकर तापानं ग्रासलं. त्याला आजारी पडला तो, आणि आजारी पडलेला तो बिंदू हा पिता न बनताच काय झाला, मृत्यूला पावला. आयुष्यभर पापाचरण करणारा बिंदू हा मेल्यानंतर पाठीमागा असणारी धर्माचरणी चंचुला ही दररोज नित्य धर्माचं पालन करत होती. पती गेलाय म्हटल्यानंतर तिनं जवळच असणाऱ्या मंदिरामध्ये जाऊ लागली. आणि मंदिरामध्ये जात येत असताना जर वयात आलेली स्त्री असेल, सुंदर असेल, आणि गावात जर समजा कुकर्मी स्वभावाचा असेल, तर एकट्या स्त्रीला मंदिरामध्ये येता जाता खूप मोठा संघर्ष असेल. कारण गावामध्ये असणारे जेवढे कुविचाराचे तरुण मुलं होती ते नित्य तिची काय करत होती, छेडखाणी करत होती. जिचा पती नाही अशा स्त्रीला समाजामध्ये, तरुण स्त्रीला जगणं खूप अवघड होऊन जातं. चंचुलाच्या भाग्यामध्ये तेच घडत होतं की चंचुलाचा पती तारुण्यात गेल्या कारणानं तिला समाजाला फेस करणं अवघड चाललं होतं.
आणि त्या चंचुलाला येता जाता ठराविक व्यक्ती काय करत होते, त्रास देत होते आणि अशा त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून कंटाळून चंचुलाने काय केलं की तू दररोज नित्य मला छळतोय आणि तुला काय पाहिजे ते एकदा सांग म्हणले, तुझ्या मनाच्या वासना जर एकदा पूर्ण होऊ दे म्हणजे तुझं समाधान, तुझ्या दररोजच्या त्रासाला मी काय झाले कंटाळून गेलेले। आणि अशा क्रोधावेशामध्ये असलेल्या चंचुलाने काय केलं, त्या परपुरुषाला समर्पित केलं आणि परपुरुषाला समर्पित झालेल्या चंचुलाला हा पहिलाच अनुभव होता, भले रागाना काय येईना पण तिला ते शरीर सुख काय झालं, सुखदायी वाटलं। आणि तिनं सुखदायी वाटल्यानंतर एक दिवशी जे रागाने तिनं केलेली गोष्ट होती ती दररोज पुन्हा मनाने करायला लागली आणि असे करता करता ते धर्माचरण असणाऱ्या चंचुलाचं काय झालं, पतन झालं। जो मंदिरात जातोय, पूजा अर्चा करतोय म्हणजे खूप मोठी स्त्री पतिव्रता घडली किंवा पुरुष महाभक्त घडला असं होत नाही। जे धर्माचरण आहेत ते हृदयामध्ये ठाण मांडून बसायला आणि आपल्या बुद्धीचा क्रोध निघून जायला, क्रोधामध्ये काय घडेल हे सांगता येत नाही। चंचुलेला क्रोध आला, पातिव्रत्य धर्म भ्रष्ट झाला आणि तिच्या आयुष्यामध्ये एक पुरुष आला, दोन पुरुष आले, तीन पुरुष आले, चार पुरुष आले, जवळजवळ तिची अवस्था जीवन जगण्याची पद्धती वेश्येसारखी होऊन गेली। हे कशाने केलं, एका क्रोधानं। क्रोध अगस्त्य ऋषी गौतम ऋषीला आला होता। गौतम ऋषीने आपली पत्नी अहिल्याला शाप दिला, 60,000 वर्ष शिळावून पडली। क्रोधामध्ये दिलेला शाप त्याच्या पत्नीला 60,000 वर्ष पाषाण योनीमध्ये घेऊन गेला आणि 60,000 वर्ष तो आपल्या स्वपत्नीला मुकला। चंचुलाने क्रोधामध्ये आले, आपले पातिव्रत्य धर्म गमावून बसले। म्हणून क्रोधामध्ये कोणतेही निर्णय घेऊ नयेत, सुखामध्ये कोणाला वचन देऊ नये। सुखामध्ये आनंदाच्या भरात राजा दशरथाने वचन दिलं कैकेयीला की 2 वर्ष मी तुला देईन, तू केव्हाही मागून घे। युद्धामध्ये सहकार्य केल्याबद्दल आनंद निर्माण झाला आणि आनंदाच्या भरात वचन देऊन बसला। तर क्रोधामध्ये निर्णय घेऊ नयेत, सुखामध्ये आनंदामध्ये वचन देऊ नये। चंचुलाचं पतन झालं आणि चंचुला हळूहळू तिला मूल झालं। मूल नक्की कोणत्या पुरुषापासून झालं हे सुद्धा तिला सांगता येईना, इतकं तिचं अधपतन झालं होतं। अशी पतन झालेली चंचुना हळूहळू तारुण्य निघून गेलं आणि वार्धक्यात येऊन पोहोचलं। वार्धक्यात आल्यानंतर आपल्या मुलाला आणि भावाला घेऊन तिनं ठरवलं की तीर्थयात्रा करावी। चंचुला आपल्या भावाबरोबर, आपल्या मुलाबरोबर, नातेवाईकाबरोबर तीर्थयात्रेला निघून गेली। खूप जीव संसारामध्ये दिसतात की तारुण्य कसंही भोगू देत, पण म्हातारपणात त्यांना भीती वाटायला लागते की एकदा मरायचं आणि मेल्यानंतर त्या परमेश्वराला तोंड दाखवायचं आहे, ज्यानं हे जग निर्माण केलं। तारुण्यामध्ये ते परमेश्वराचं अस्तित्व पटो आता न पटो, जसे शरीराला रोग लागायला लागतात तसा औषध गोळ्यावरचा आणि डॉक्टरवरचा विश्वास उठायला लागतो। कारण किती दिवस खाल्ल्यानंतर बरं करेल, आणि ज्या डॉक्टरला पैसे देऊन दमतोय तो सुद्धा हमी देत नाही की केव्हा बरे होईल। मग शेवटी ज्यानं जन्माला घातले त्याच्यावरती अवलंबून राहावं लागतं। तो आहे का नाही हे माहिती असो अथवा नसो, पण एकदा वाटतं पंढरपूरला जावं, एकदा वाटतं काशीला जावं, एकदा वाटतं गोकर्णला जावं। आणि गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याची बुद्धी चंचुलाला झाली की आयुष्यभर जर आता माझ्या हातनं पाप कर्म घडले तर निश्चित जन्म दिलाय, जे मेल्यानंतर माझा पती जिथं गेलाय ते कुठंतरी नक्की आहे त्या परमेश्वराचं अस्तित्व। म्हणून त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली आणि गोकर्ण क्षेत्रामध्ये जातात तिच्या शरीराला आयुष्यभर केलेले पाप कर्मामुळे रोग लागला आणि ते तिला ताप, भयंकर असा ताप निर्माण झाला।
तीर्थक्षेत्रामध्ये भयंकर ताप निर्माण झाला. तिला वाटायला लागले की आता मी यातून जगते किंवा न जगते, म्हणून तिनं काय केलं, गोकर्ण क्षेत्रामध्ये जिथं शिवपुराणची कथा चालली होती ती शिवपुराण कथा ऐकायला बसली. शरीर साथ देत नव्हतं तरी पण ऐकण्याची तिनं मानसिकता केली होती आणि तिथं पायरीवर पडल्या पडल्या तिनं शिवपुराणाची कथा ऐकली. आणि कथा ऐकताना तो कथाचा भाग आला की जिथं तो पुराण सांगणारा ब्राह्मण सांगू लागला, पती धर्माचं पालन न करणारी स्त्री जर व्यभिचारी असेल, पुरुष जर व्यभिचारी असेल तर मेल्यानंतर नरकामध्ये पुरुषाला स्त्रीला जो स्तंभ आहे अग्निस्वरूप, एक खांब राहतो अग्निस्वरूप, त्या स्तंभाला यमदूत काय करतात, त्या दगदगत्या अग्नीनं तप्त अशा स्तंभाला काय करतात, त्या स्त्रीला आणि पुरुषाला काय करतात, मिठी मारायला लावतात. त्या वेदना असाही असतात, कारण पर स्त्रीला पर पुरुषाला जे मिठी मारण्याचे त्याचा अनुभव असतो, त्याच्या पापाचं ते फळ आहे, धर्माचं पालन केलं नाही म्हणून नरकामध्ये त्याला ते भोगायला लावतात. हे ऐकलं. दुसरे सजा ऐकली की एका नरकामध्ये गेल्यानंतर ज्या स्त्रीनं व्यभिचार केला तिच्या योनीमध्ये तप्त असल सळई घुसवल्या जातात. हे शब्द जसे चंचुलानं ऐकले तस तिच्या अंगात असलेलं त्राण गळून पडलं आणि तिला वाटायला लागलं की असे मी किती पाप कृत्य केले ज्याचे परिणाम मला हे भोगावे लागतील. तिला पश्चाताप व्हायला लागला आणि पश्चातापानं दग्ध झालेली ती चंचुला बेशुद्ध पडली. कथा संपली. कथा संपल्याबरोबर चंचुलाला थोडीशी शुद्धी आली आणि तिने त्या पौराणिक ब्राह्मणाला नमस्कार घातला आणि सांगितलं, ब्राह्मण, माझ्या आयुष्यामध्ये ते सर्व पाप कर्म घडून गेले. तारुण्यात मला कळले नाही की जन निर्माण केले, त्या निर्मात्यानं मला काहीतरी स्त्रीचा धर्म घालून दिलाय आणि त्या स्त्री धर्माचं पापात पालन माझ्या हातून घडलं नाही. ना आम्ही पतिव्रता ठरले, ना सर्व सामान्य स्त्री सारखे जगले. ज्या स्त्रीनं जे कृत्य करू नये ते कृत्य माझ्या हातून घडलं. असा व्यभिचार माझ्या हातून एकदा नाही दोनदा नाही कित्येक वर्ष घडून गेला आणि आता अशा घडलेल्या पापाचरणातून त्या नरक यातनातून मला कोण काढेल? कारण मला आता अनुभव असा होतो की मी नक्की नरकात पडलेली आहे आणि आता ह्याच्यातून मला कोण सोडवेल. आज मी तुमच्या मुखातून हे भगवंताच्या कृपेनं हे ऐकलेलं आहे की नरकामध्ये गेल्यानंतर माझ्यासारख्या पापाच्या स्त्रीला कोणी वाचवणारा नाहीये. मी जिवंत आहे. आज तुम्ही मला जे ज्ञान दिलं तर खऱ्या अर्थानं मला दुसरा जन्म दिला. म्हणून तुम्हीच माझी माता आहात, तुम्हीच माझे पिता आहात, तुम्हीच माझे गुरु आहात. मला ह्या पापातून मुक्त होण्यासाठी मार्ग सांगा. चंचूला म्हणत नाहीये मला भगवंताची प्राप्ती करून द्या. काय म्हणते? माझ्या हातून जे पाप कर्म घडले त्या पापातून फक्त मला मुक्त करा. जर मी एकदा पापातून मुक्त झाले तर पुन्हा काय करेन? कर्ज फिटलेला माणूस काय म्हणेल? मी नाही कमवलं तर हरकत नाही, पण पुन्हा कर्ज काढून चोऱ्या करणार नाही. भले भीक मागून काय भीक मागून काही नाही. मला या पापातून मुक्त करा, मी निश्चित पुन्हा धर्माचं पालन करेन. भगवान शिवाची प्राप्ती करून द्या म्हणत नाहीये चंचूला, फक्त मला पापातनं मुक्त करा म्हणते. आणि मग ते ब्राह्मण वृद्ध सांगतात, तुला आज पश्चाताप झालेला आहे आणि पश्चाताप ज्याला होतो त्याच्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये त्याचे पाप कर्म जळून भस्म होतात. अशी भगवंताची लीला आहे. तुला जो पश्चाताप झाला आहे त्या पश्चाताप हा होणं ही भगवंताची कृपा आहे. कारण सर्वांना संसारामध्ये पश्चाताप होत नाही. पापाचरण दररोज लोक करतात. मरेपर्यंत काय जणाला वाटत नाही आम्ही पाप कर्म केले. जो दररोज पाप कर्म करतो आणि एक दिवसही मान्य करत नाही की आम्ही पाप कर्म करतो, इतका जडबुद्धीचा असतो. नवे नवे तारुण्यातलं पाप सोडून त्या म्हातारपणा सुद्धा म्हणत नाही की आमच्या हातनं हे पाप घडलेलं आहे. अशा लोकांसाठी पाप धुवून जात नाहीत. ज्यांना पश्चाताप होतो की जे आम्ही करू नये ते केलं आणि जे घडू नये ते घडलं, पण जे इच्छा नाही ते आता आम्हाला भोगावं लागेल आणि यातून वाचवणारा एक माझा भगवंत आहे. म्हणून जो शरणागत जाईल आणि त्या भगवंताला आपले सकल कर्म अर्पण करेल, आपलं जीवन समर्पण करेल, असा तप्त पश्चातापानं दग्ध झालेली चंचुला, त्या चंचुलेवरती त्या ब्राह्मण शिवपुराण सांगणाऱ्या ब्राह्मणाने काय केले? कृपा केली आणि सांगितलं, जर तू एवढी शरण आहे तर तुझ्या एकटीसाठी मी हे शिवपुराण चालू करेन. कानिफनाथ शिवदत्त कानिफनाथ मंदिर समितीनं
शिवपुराणाचे महात्मे शिवपुराणाचीच कथा ठेवलेली आहे। हे आयोजन सर्वांसाठी आहे, सांगणारा सर्वांसाठी सांगत आहे, पण ऐकणारा कोणतरी एकच आहे की ज्याला अंतःकरणापासून घडलेल्या पाप कर्माबद्दल पश्चाताप होतो, आणि ज्याला पश्चाताप होतो त्याच्यावरती भगवान शिवपुराणाची कथा चंचुलेसाठी एकटीसाठी चालू केली। म्हणून प्रवचनकार लोक सध्या विचार करतात वारकरी संप्रदायामध्ये आम्ही प्रवचन सांगायला आल्यानंतर किती लोक येऊन बसतात, त्यामुळे प्रवचन घेतच नाहीत, कीर्तनच करावं म्हणतात। कारण कीर्तनात पुष्कळ लोक ऐकायला असतात, नाचायला असतात, साथ द्यायला असतात। प्रवचन ऐकण्याची मानसिकता नसते, प्रवचनाशिवाय ज्ञान होत नाहीये। कारण शिवपुराण हे तुंबरूने सांगितलेलं आहे, श्रीमद भागवते नारदांनी सांगितलेलं आहे, भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरी सांगितले आहे, तुकाराम महाराजांनी गाथा सांगितलेले आहे। हे केवळ कीर्तन नाहीये, हे भगवंताचे प्रवचन आहे। आणि या प्रवचनातून माध्यमातून ज्या वेळा ज्ञान होतं, असं सांगतात संत तुकाराम महाराजांनी 1000 वेळा श्रीमद भागवत वाचले। किती वेळा? 1000 वेळा श्रीमद भागवत वाचले, आणि नंतर त्या तुकाराम महाराजांनी अभंग रचले, आणि एका अभंग घेऊन 4-4 दिवस कीर्तन करतात लोक। ते भागवत वाचन, तुकाराम गाथा वाचन लांबच नाही। कलियुगाचं लक्षण काय आहे तर धर्मामध्ये अधर्म घुसलेला आहे, आणि जसं दुधामध्ये पाणी मिक्स केल्यानंतर सर्वसामान्य जीवाला दूध किती आणि पाणी किती हे सांगता येत नाहीये, त्याला हंसच असावा लागतो। तो हंस त्या दुधातून काय करतो, पाणी बाजूला करतो, फक्त दूध पितो। तसं कलियुगामध्ये कीर्तन प्रवचन चालू आहे, ते टीव्हीच्या माध्यमातून चालू आहे, ते आसपास चालू आहे, ते आपण मोबाईल मध्ये दररोज ऐकत आहेत, पण त्याच्यामध्ये नक्की परमार्थ किती आहे हे हंसाची बुद्धीने घ्यावं म्हटलंय। नाहीतर काही जणांची बुद्धी चालण्यासारखी असते, ह्या डबक्यातलं पाणी घेणार, त्या डबक्यातलं पाणी घेणार, ह्या नदीतलं पाणी घेणार, त्या नदीतलं पाणी घेणार। अख्खा समुद्र जरी चाळणीमध्ये भरला ना, तर त्या चाळणीमध्ये पाणी किती राहणार? काहीच नाही राहणार। म्हणून श्रोत्याची बुद्धी ही हंसासारखी असावी, चाळणीसारखी नसावी। वक्ता केवळ पोपटासारखा असू नये, जेवढं वाचलंय तेवढं बोलणार, जेवढं ऐकलंय तेवढं सांगणार। फक्त मिठू मोठं करणारा म्हणजे पाठांतर करणारा नसावा, तर भगवंताच्या कृपेने त्याला काहीतरी त्याच्या आत्मबुद्धीतून, त्याच्या बुद्धीतून प्रगट करणारा ज्ञान असावा, जेणेकरून ऐकणाऱ्याला ते काय वाटेल, मनाची शांती करेल, त्याच्या मनाची धगधग थांबेल, त्याच्या असं मनातली अशांती कमी करेल। चंचुलेची कथा, चंचुलला कथेचं श्रवण करणारा वक्ता ब्राह्मण असाच होता की त्याने चंचुलेची जी हृदयातली मनातली अशांती होती ती शांत करून टाकली होती, तिचे अशुद्ध चित्ताची अशुद्धी होती ते शुद्ध करून टाकलं होतं। भगवान शिवाच्या शिवलीलाचे चरित्रच असं वर्णन केलं होतं। मग अशी शुद्ध झालेली अंतःकरणाने चंचुलाने मी काय केलं, कालोगामध्ये कथा श्रवण केले आणि शिवाची आराधना चालू केली, शिवभजन चिंतन मनन पूजन चालू केलं, आणि मनापासून कायावाचा मनानं शिवाला समर्पित झाले, आणि अंत शिवार्पण आपलं काय केलं, प्राण त्याग झाले, आणि प्राण त्याग झाल्यानंतर त्या चंचुलेला काय झालं, शिवलोकाची प्राप्ती झाली। आणि केवळ शिवलोकाची प्राप्ती झाली नाही, तर ती चंचुला देवी पार्वतीची मैत्रीण बनली। एक व्यभिचारी स्त्री केवळ शिवपुराण ऐकल्यानं पार्वतीची काय झाली, सखी झाली। जी पार्वतीची मैत्रीण बनते, जी पार्वतीची सखी बनते, जी पार्वती मातेला जी स्त्री प्रिय होती ती कधीही विधवा होत नाही, तिच्या घरामध्ये कधीही अशांती निर्माण होत नाही, तिच्यामध्ये कधीही दुःख वाकड्या नजरेनं पाहत नाही। म्हणून म्हटले की घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावायची असेल तर स्त्रीने आपल्यातली असणारी आदिशक्ती प्रकट करावी, आपल्यातली पार्वती प्रकट करावी, आपल्यातल्या धर्माचरणी स्त्रीला प्रकट करावं, आणि त्या असणाऱ्या पती धर्माचं पालन करावं, जेणेकरून तिच्या घरामध्ये सुख शांती आहे, समृद्धी नांदेल। चंचुलेनं ध्येय जरी सोडला असला तर तिला ज्ञान होतं की माझ्या हातून जसे पाप कर्म घडले, शिवपुराण श्रवण केल्याने मी पापातून मुक्त झाले आणि मला शिवलोकाची प्राप्ती झाली। माझा पती यावेळेला नक्की कुठे असेल, त्याच्या हातून खूप पापाचरण घडले होते, व्यभिचार घडला होता। म्हणून त्या चंचुलाने काय केलं, माता पार्वतीला विचारलं, हे महादेवी
स्तुती केली, एखाद्याकडून काय काढायचं असेल तर काय करावं लागेल? गोड बोलावं लागेल ना. जिच्याकडनं साखर पाहिजे, तेल मीठ पाहिजे, मिरची पाहिजे, तिच्या घरामध्ये असणाऱ्या सुबत्तेचं आधी काय करावं लागेल? वर्णन करावं लागेल. कारण स्तुती भगवंताला प्यारे, माणसाला निश्चित प्यारे, म्हणून नेहमी स्तुती करत राहावे. आपली कामं काय होतात? सहज घडायला लागतात. चंचुल्याने माता पार्वतीची स्तुती केली. हे सगुण निर्गुण असणारे परात्पर परब्रह्म स्वरूप तूच आहे, तूच निराकार आहे, तुझ्या विश्वाला आकार दिलाय, तूच ब्रह्मा विष्णू महेशाचं पालन पोषण करतायस, तूच साक्षात पार्वतीच्या रूपात प्रगट झाले आहेस, तूच जगाचं कल्याण करणार आहे, तूच जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणार आहेस, तूच मुक्तीदायीन आहे, तूच जीवाला सर्व पापातून मुक्त करणारे आहेस. म्हणून हे माते मला हे सांगावं की माझा पती जो बिंदुक आहे तो या वेळेला कुठं आहे? माता पार्वतीने डोळे मिटले आणि अंतर्ज्ञानानं पाहिलं आणि तिला सांगितलं की चंचुला, तू माझी प्रिय सखी मैत्रीण असल्या कारणानं मी तुला सांगते की तुझा पती खूप व्यभिचारी होता आणि हा व्यभिचारी करणारा पती पाप कर्म करणारा जार कर्म करून ज्यावेळेला मृत्यू पावला त्यावेळेला पिशाच योनीमध्ये गेला आणि पिशाच बनून तो सध्या विंध्य पर्वतामध्ये दाराखोऱ्यामध्ये फिरत आहे, भटकत आहे, सुकलेल्या झाडाखाली वावरत आहे, ज्याला सावलीला सुद्धा वावरता येत नाही. पिशाच म्हणजे काय? भूत प्रेत पिशाच निकट नाही यावे. भूत आहे, प्रेत आहे, पिशाच आहे, शाकिन्य आहे, डाकिन्य आहे, हे भूतावळीचे प्रकार आहे. आपल्याला फक्त माणसाची माहिती, चांगली माणसं, वाईट माणसं. 33 कोटी देवता आहेत, तसे 64 कोटी भूतावळ आहे. त्या भूतावळीमध्ये एक पिशाच आहे आणि हे पिशाच काय करतं? पिशाच म्हणजे इंद्रिय विहीन शरीर, म्हणजे डोळे नाहीत पण डोळ्याची खोपडी आहे, मुख नाही पण कवटी आहे, हात नाही पण सापळा आहे, पाय नाही पण सापळा आहे. हाडाचा सापळा बैठला माणसाचा मेलेला कधी मोबाईल मध्ये, जिवंत तर बघणार नाही आपण, पण मेलेले जे मोबाईल मध्ये दिसतात ना सापळे, त्याला म्हणायचं पिशाच. म्हणजे ज्याला तहान आहे पण मुख नाहीये पाणी पिण्यासाठी, ज्याला भूक आहे पण पोट नाहीये खाण्यासाठी, ज्याला पाय आहेत पण शक्ती नाहीये चालण्यासाठी, ज्याला हात आहेत पण कर्म न करण्याची त्याच्यामध्ये शक्ती नाहीये, ज्याला सर्व ज्ञान आहे पण मेंदू नाही, अशा अवस्थेला पिशाच म्हटलंय. तो हाडाचा सापळा सूक्ष्म अवस्थेमध्ये असतो, दिसत नाहीये, म्हणून जीवाला वाटतं की हे सगळं भूतवेद खोटं आहे. हे खोटं नाहीये, हे सत्य आहे. जे गाणगापूरला गेलेले आहेत त्यांना काही अंश अनुभव आहे, ज्यांना अनुभव नाहीये त्यांनी गाणगापुरात एकदा दत्त महाराजांचं दर्शन करायला जावं. मग हे पिशाच योनीमध्ये असणारा बिंदू काय करता? विंध्याचल पर्वतामध्ये भटकत होता आणि अशा वेदना सहन करत होता आणि त्या वेदना सहन केलेल्या चंचुल्याला समजला आणि चंचुल्याने माता पार्वतीला विनंती केली की हे माते, माझा उद्धार झालेला आहे, मी एक स्त्री आहे आणि स्त्रीचा धर्म आहे की आपल्या पतीचं अधपतन होता कामा नये याची काळजी तिने घेतली पाहिजे. आणि म्हणून चंचूला सांगते, माझा उद्धार झालेला आहे, माझ्या पतीचाही माते उद्धार कर, जेणेकरून माझ्या पती धर्माचं पालन होईल. पतिधर्म म्हणजे पतिव्रता स्त्री म्हणजे काय तर धर्माचरण करणारे, धर्माचरण करणारे याचा अर्थ जिच्यामुळं घरामध्ये धर्म टिकतो, जिच्यामुळे पतीच्या संसारामध्ये सुख निर्माण होतं, जिच्यामुळं पुढची पिढी हे संस्कार निर्माण होते, जिच्यामुळं धर्म अर्थ काम मोक्ष देणारे मुलं जन्माला येतात, अशा स्त्रीला काय म्हटलेलं आहे? पतिव्रता. केवळ पतीला खाऊ पिऊ घालणारे, त्याची धुणे भांडे करणारे आणि गोड गोड बोलणारे हे सगळे करतात. पतीमध्ये परमेश्वर समजून आपल्या धर्माची उन्नती, धर्म जगणारे, आपल्या बरोबर आपल्या पतीच्या आत्मोन्नतीसाठी प्रयत्न करणारे, आपल्या मातेच्या कुळाबरोबर सासऱ्याच्या कुळाचाही उद्धार करणारे, अशा स्त्रीला पतिव्रता म्हणले. आणि म्हणून ही चंचुला म्हणते, माझं जर कोणी नव्हतं, केवळ एक पती होता आणि त्या पतीच्या उद्धारासाठी मला काय करता येईल ते सांग. माझा शिवपुराण श्रवण करून उद्धार झाला. हे माते, त्या पिशाच्याला सुद्धा काय ऐकव? शिवपुराण ऐकव, जेणेकरून तोही काय करेल? त्याच्या पापाच्या ऋणातून मुक्त होईल. शिवपुराणात भूताला ऐकवायचं, माणसं ऐकणं गेली. शिवपुराण माणसं ऐकणं गेली, माणसांना ऐकायला वेळ नाहीये.
महाशिवरात्रीचं व्रत करतील, एकादशी करतील, सगळं करतील, पण नक्की शिवचरित्र शिवकथा ऐकतील असं नाही. गरजेचं नाहीये तुम्ही मंडपात येऊन ऐकावं. मोबाईल मध्ये खूप सुंदर चालतं, मोबाईल मध्ये ऐकलं तरी हरकत नाही. पण एकटा जीव मोबाईल मध्ये 10 मिनिटं सुद्धा एखादी कथा श्रवण करू शकत नाही. म्हणून काय सांगितलंय, तर 4 लोकात बसला तर लाज काज तरी तो काय करेल, तिथं ऐकायला लागेल. ऐकेल, मनानं नाही ऐकलं तरी कानानं तर ऐकेल नक्की. मन आणि कानाचं बाबतीत असं आहे की एक वेळ कथा श्रवण करत असताना जर मनानं श्रवण केली तर लवकर फलप्राप्ती होते, पण मनानं एखाद्यानं नाहीच ऐकली, चंचल मनाचा आहे तो, पापकर्मी आहे, त्याचं विषय स्थिर करत नाहीत, त्याच्या मनाला स्थिर होऊ देत नाहीत, हरकत नाहीये, पण त्यानं कानाने तर कथा ऐकावं काय चाललेलं ते. चंचुलाने कथा मनापासून ऐकली होती का? गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली, एक 4 शब्द कानावरती पडले, ऐकतोय तर ऐकावंसं वाटलं ना, ऐकत ऐकत काय केले, ऐकायला लागले. शाळेत मुलाला पाठवताना मूल ज्यावेळेला शाळेत जातं त्यावेळेला काहीतरी शिकायचं म्हणून जात नाहीये, आई त्याला काय करते, दम देऊन शाळेत पाठवते. ऐकत नसल 2 रप्पे देऊन त्याला शाळेत पाठवते, पण पाठवते. परिणाम काय होतो, आज जो अ म्हणणार नाही तो 2 दिवसानं अ म्हणेल, 3-4 दिवसांना आ म्हणेल, 5-7 दिवसांना आई म्हणेल, 10-12 दिवसांना लिहायला शिकेल, आणि पुढे जाऊन आई त्याला कळायला लागेल. तसं ज्याला ज्ञान नाहीये त्यानं आधी किमान कथा तरी ऐकावत म्हटले. नाही कळलं तर हरकत नाही, कारण तो कथेचा महिमा आहे. शिवपुराण कथेचा महिमा असा आहे की जीवनामध्ये नाही आचरणात आला तर हरकत नाही, पण ऐकल्याशिवाय राहू नये, कारण ऐकता ऐकताच आचरण घडेल. म्हणून ज्यांना ऐकावंसं वाटत नाहीये अशा जीवाला काय म्हटलेलं, भूत प्रेत पिशाच म्हटलेलं. मनुष्य देहात असून त्यांचं आचरण तसं राहतं. म्हणजे भगवंताबद्दल 4 शब्द ऐकावं हे त्यांना बरं वाटत नाही. मुळात भगवंत आहे हे त्यांची बुद्धीच नसते. भूतांच्या दृष्टीने जसं देवाचं अस्तित्व किंवा माशीच्या दृष्टीने जसं अग्नीचं अस्तित्व राहतं, तसं त्या जीवाचे विषय एवढे असतात. असं वाटतं की आम्ही कथा श्रवण केलं, देवधर्म ऐकायला लागलो की आमच्या मनासारखं काही घडणार नाही. बरेच जण कथा ऐकतात आणि म्हणतात आम्ही वर्षभर शिवपुराण ऐकलं, काय आमच्या जीवनामध्ये चांगलं झालं. ऐकलं काय? चांगलं होण्यासाठी ऐकायचं नव्हतं, फक्त ऐकायचंच होतं. चांगलं तर आपल्या कर्मानी होईल ना, कर्म करणार नाही तर चांगलं कसं होईल? शाळेमध्ये मुलाला अभ्यास वडील गुरुजींनी शिकवला आणि मुलानं गृहपाठ नाही केला तर तो मेरिट मध्ये थोडाच येईल, मेरिट मध्ये नाही येणार, पण मेरिट मध्ये येण्यासाठी त्याची पात्रता थोडीफार तर तयार होईल. म्हणून ऐकावं. शिवपुराणाची कथा पिशाचाला ऐकायची, कसं ऐकायचे, ज्याला शरीरच नाही तो ऐकणार कसा? आणि मग माता पार्वतीने काय केलं, यासाठी माता पार्वतीचा जो भक्त आहे तुंबरू, जसा भगवंताचा नारायण आहे ना श्रीमद भागवताचा कथा वक्ता, तसा तुंबरू हा शिवपुराणाचा वक्ता आहे. हा तुंबरूचा देह नारदासारखाच आहे, विना नारदांसारखाच हातामध्ये आहे, पण जे मुख आहे ना ते घोड्यासारखं आहे. आणि त्या संगीतमध्ये त्यांनी शिवपुराण काय केलं, ऐकवायचं ठरवलं. गंधर्व असणारा तुंबरू शिवपुराण ऐकतो ही बातमी त्रैलोक्यामध्ये कळली, आणि त्रैलोक्यातले देवता सकल भूतगण जे आहेत ते काय झाले, त्या तुंबरूच्या मुखातून कथा ऐकण्यासाठी आतुर झाले. आणि विंध्याचल पर्वतामध्ये हा तुंबरू गेला चंचुलीसह, आणि चंचुला आणि तुंबरू गेल्यानंतर ते पिशाच असणाऱ्या बिंदुगाला पकडायचं कसं? ज्याला हात आहे तो तुंबरूला पिशाचाला पकडू शकत नव्हता. म्हणजे सूक्ष्म देह असणाराच काय करू शकत होता, त्याला पकडू शकत होता. पण भूत प्रेत योनीतून गेलेले जीव मायावी असतात. त्या तुंबरूनी त्या पिशाच असणाऱ्या बिंदुगाला काय केलं, पाशामध्ये बांधलं. बर कथा ऐकवायची कुठं? सर्वश्रेष्ठ ठिकाण असं निवडलं. कोणतं? पिंपळाचं झाड. पिंपळाच्या वृक्षाला त्या तुंबरूला काय केले, पाशाने बांधलं, आणि बांधल्यानंतर त्याला बांधूनच काय केले, शिवपुराण करता ऐकवायला चालू केलं. म्हणून आपल्या घरामध्ये काय लोक अशीच पिशासारखे भूतासारखे असतात, कथा ऐकायला येत नाही, तर बऱ्याच वेळा त्यांना आमिष दाखवायचं असतं की तुला हे घेतो, हे देतो, ते देतो. आलेच तेवढ्या पाशानं आले तर ऐकतील, कथा ऐकले तर तेवढं जीवाचा उद्धार होईल.
त्या तुंबुरूनी त्या बिंदुकाला ते पाशात मध्ये बांधून शिवपुराणाची कथा ऐकली आणि कथा ऐकता ऐकता काय झालं, त्याच्या भगवान शिवाची कृपा झाली आणि त्या बिंदुकाला चा दिव्य देह प्राप्त झाला. म्हणजे त्या हाडाच्या सापळ्याला काय झाला, देह प्राप्त झाला आणि तो देह भगवंताच्या कृपेने दिव्य होता. आणि दिव्य असणारा बिंदुक काय झाला, तुंबरीच्या कृपेनं, चंचुलीच्या भक्तीनं, माता पार्वतीच्या कृपेनं, भगवान शिवाच्या कृपेनं तो बिंदू काय झाला, कैलासाला जाता झाला. कथेचं महात्म्य शिवपुराण ऐकल्यानं काय होतं, शिवपुराणाचं महात्म्य हे काय ऐकण्यासाठी एक तास. एक शिवपुराणाची भगवान शिवाची कथा सांगेन की शिवपुराण ऐकल्यानं जीव जन्म मृत्यूच्या पेऱ्यातून सुटतो, पिशाच योनीमधून सुटतो. अत्यंत दुराचारी पापाचारीने असला तरी तो काय होतो, उद्धरतो. म्हणून शिवपुराणाची कथा ऐकावी, शिवलीला अमृत ऐकावं, शिवलीला अमृत. आता काय होतं, हे काय वाचल्यानं काय घडतं हे आम्हाला कळत नव्हतं, तेव्हा आम्ही वाचतो. ज्या वेळा आम्ही 6वी 7वीला होतो ना, त्यातलं काही कळत नव्हतं. पण त्यावेळेला शेजारी आमच्या सत्पुरुष असणारे काही लोक होते, ते काय करायचे, दर महाशिवरात्रीला शिवपुराण रात्री लावायचे आणि 5-6 जण घेऊन दररोज एका पाठीमागे एक अध्याय काय करायचे, वाचायला लावायचे. आता त्यावेळेला अज्ञानात जोडलं गेलेलं पुण्य होतं. त्या पुण्याने बुद्धी शुद्ध झाली, चित्त शुद्ध झाली, म्हणून भगवंताबद्दल प्रीती उत्पन्न झाली. आज जरी काही विषय समजले नाही तर निश्चित काय माहिती आहे का, आरशावरती कापडा फिरवल्यानंतर आरशाची सगळी धूळ घरी नाही गेली तर काही अंशी नक्कीच कमी झालेले असते. तसं आमच्या चित्तावरचे सगळे पाप जरी नाही धुतले गेले ना तर निश्चित समजा काय धुतले गेल्याशिवाय राहिले नाही. शिवलीला भगवान शिवाचे एक चरित्र कथा सांगेल, 5 ते 10 मिनिटं घेईल. ज्याच्यामध्ये रुद्राक्ष महिमा गायला गेला, भस्म महिमा गायला गेला आणि रुद्राध्याय महिमा गेला. अशा 3 गोष्टीचा महिमा शिवलीला अमृतमध्ये 11व्या अध्यायामध्ये सांगितला जातो की रुद्राक्ष घातल्याने काय होतो. जो रुद्राक्ष घालून जो मरतो तो कधी नरकगामी होत नाही. लक्षात ठेवा, ज्याच्या गळामध्ये रुद्राक्ष माळ आहे, तुळशीची माळ आहे, हा कधीही कितीही पापी असला तरी नरकात पडत नाही. माळ का घालावी, नरकात पडू नये म्हणून घालावी. रुद्राक्ष जो घालतो, जो आपल्या जटेमध्ये बांधतो तो नित्य गंगा स्नान करतो. जो कानामध्ये बांधतो त्याच्या नित्य कानामध्ये अमृत पडत राहतं. जो आपल्या दंडामध्ये कमरेला वगैरे रुद्राक्ष बांधतो तो साक्षात शिव समजा म्हटले, त्याच्यामध्ये भगवान शिवामध्ये फरक नाहीये. असा रुद्राक्षाचा महिमा गायला गेला. ही कथा आहे ते भद्रसेन राजाच्या निमित्तानं. काश्मीर देशामध्ये एक भद्रसेन नावाचा राजा होता आणि त्या राजासोबत एक प्रधान होता आणि त्या राजाला एक पुत्र आणि प्रधानाला एक पुत्र होता. राजाच्या मुलाचं नाव होतं सुधर्म, प्रधानाच्या मुलाचं नाव होतं तारक. आणि तारक आणि सुधर्म लहान जरी असले वयाने करायचे, लहानपणीच रुद्राक्ष घातलेले होते, कारण भद्रसेन हा शिवभक्त होता. आई वडील भक्त असतील तर मुलाच्या गळ्यामध्ये माळा घालतात. भद्रसेन मुलाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष घातले होते. प्रधानाने आपल्या तारक नावाच्या मुलाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष घातले होते. हे रुद्राक्ष घातलेले मुलं दररोज शिव मंदिरामध्ये जायचे. आज इथं काही लहान मुलं ज्यांना काहीच कळत नाही ते शिव मंदिरात येतात. भगवान शिव काय आहे माहिती नाहीये, पण पूर्व पुण्याने त्यांची बुद्धी तेवढी शुद्ध आहे की दररोज येतात, महादेवाला तांब्यावर पाणी घेतात, पाणी घालतात, जसा जमल तसा नमस्कार घालतात आणि पुन्हा घरी निघून जातात. पूर्वजन्मातले महात्मे ते. तो तारक आणि सुधर्मा महादेवाच्या मंदिरात जायचे, पूजा अर्चा करायचे, कुठतर झाडाखाली जाऊन बसायचे, भस्माला धारण करायचे, रुद्राक्ष घालायचे आणि ओम नमः शिवायचा मंत्र जपत बसायचे. राजाला आणि प्रधानाला भीती वाटायला लागली, हे संसार करतात का संन्यासी होऊन जातात, त्यांचा राज्यकारभार सांभाळण्याची काही लक्षणं दिसत नाहीये. आणि कर्मधर्म संयोगाने त्यांच्या राज्यामध्ये पराशर ऋषीचं आगमन झालं. वशिष्ठांचे नातू पराशर ऋषींचं आगमन झालं आणि पराशर ऋषींना त्यांनी विचारलं की हे गुरुदेव, आमच्या घराण्याचे तुम्ही गुरु आहात,
आमच्या कुळामध्ये हा सुधर्म नावाचा एकटाच राजपुत्र आहे, हा प्रधानाला बी एकटाच पुत्र तारक आहे, पण ह्यांची लक्षणं काही संसारी लोकांसाठी राज्यकारभार करण्यासारखे दिसत नाहीत। हे उठतात, स्नान करतात आणि रुद्राक्ष गळ्यामध्ये घालून शिव मंदिराला जातात, भस्म धारण करतात, ओम नमः शिवाय म्हणतात, जिथं हरिकथा शिव कीर्तन चालतात तिथंच हे बसलेले दिसतात, तिकडेच भजनाला जाताना दिसतात। काही लोकांच्या घरच्यांनी नाद सोडलाय, त्याला देवासाठी सोडलाय म्हणतात। तसं त्यांची अवस्था होती, पण घरातले करते एक एक पुरुष असल्या कारणाने त्यांना भीती वाटत होती, म्हणून पराशर ऋषीला विचारलं। पराशर ऋषीने अंतर्ज्ञानाने पाहिले आणि त्यांना सांगितलं की राजा, हे साधारण बालक नाहीयेत, हे बालवयामध्ये शिवपूजा करतात, रुद्राक्ष घालतात, भस्म धारण करतात, शिवकथा ऐकतात, हे साधारण बालक नाहीयेत। ह्यांचं पूर्वजन्माचं कर्मच तसं आहे की यांना भगवान शिवाची कृपा प्राप्त होणार। काय कर्म आहे म्हणून विनम्रपणे राजाने भद्रसेन राजाने प्रधानाने विचारलं, तर पराशर ऋषी सांगते झाले की ऐक, काश्मीर राज्यामध्ये एक महानंदा नावाची नृत्यांगना होती आणि ती त्या महानंदानं एक कोंबडा आणि एक माकड सांभाळलं होतं। जसं आपण कुत्र सांभाळतो, गाय सांभाळणारे महाभाग्यवान असतात, पण काही लोक कुत्रे सांभाळतात, तसं तिनं माकड आणि कोंबडा सांभाळला होता। कारण कोंबडा हा सुद्धा कसा पाणी पक्षी, अधम पक्षी, माकड कुत्रा हे अधम प्राणी, पण तिनं ते प्रेमाने सांभाळले होते। का तर तिची भगवत बुद्धी होते। ते सांभाळणाऱ्याचे दोन प्रकारचे बुद्धिमान असतात, एक भगवंताचं स्वरूप आहे सांभाळणारे, आणि केवळ आवडतं म्हणून सांभाळणारे। ते भगवंताचं स्वरूप आहे म्हणून सांभाळणारे महानंदा ही खरं तर वेश्या होती, पण खूप मोठी भगवान शिवाची महाभक्त होती आणि ती भक्ती करत होती। तिचं व्रत असं होतं की ज्या दिवशी ज्या पुरुषाबरोबर ती रत राहायची त्या पुरुषाला ती भगवान शिवशंकरच समजायची। दररोज येणाऱ्या पुरुषाला ग्राहक म्हणून येणाऱ्या पुरुषाबरोबरच ती फक्त काय करायची, पतीला जे सुख पाहिजे घरामध्ये जी पतिव्रता स्त्री देते ते सुख प्रदान त्या पुरुषाला करायचे। याचा अर्थ तिच्या दृष्टीने येणारा दररोजचा पुरुष हा भगवान शिवच होता आणि भगवान शिवच समजून ती त्यांची सेवा करायची आणि शिवभक्तीमध्ये तल्लीन राहायची। ती सोमवार करायची, एकादशी करायची, महाशिवरात्रीचं व्रत करायचे, शिवरात्री करायचे, प्रदोष करायचे। या दिवशी मात्र ती व्यभिचार करत नव्हती, परपुरुषामध्ये ती रत राहत नव्हती, येणाऱ्या पतीची सर्वच प्रकारे सेवा करत होती, पण आपलं व्रतभंग करत नव्हती। अशी ती कोण होती, शिवाची भक्त होती आणि शिवभक्तीमध्ये तल्लीन असणारी ही द्वादशीला अन्नदानही करायची, ब्राह्मणाद्वारे रुद्रपठणही करायचे। जीवाचं पूर्वकर्मानुसार पाप योनीमध्ये येणं साहजिक आहे, पण जन्माला आल्यानंतर त्यांच्या हातनं पाप घडावं की पुण्य घडावं एवढी मात्र बुद्धीचं स्वातंत्र्य किंवा कर्माचं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे। हे महानंदा कर्म स्वातंत्र्य असले तरी धर्माच्या मर्यादेचं पालन करून कर्म करत होते। भगवान शिव तिच्यावरती प्रसन्न झाले आणि भगवान शंकराने ठरवलं की आता हे महानंदाच्या सेवेचं भगवत भक्तीचं माझ्या मस्तकावरती एवढं कर्ज झालेलं आहे आणि हे कर्ज उतरण्यासाठी मला महानंदेला दर्शन द्यावं लागेल। आणि भगवान शंकर एका व्यापाऱ्याचं रूप घेऊन गेले आणि व्यापाऱ्याचं रूप घेऊन तिच्या दारामध्ये पोहोचले। तोच महानंदाने तिचं स्वागत केलं। महानंदेला दैनंदिन जीवनाचा कंटाळा आला होता, दररोज नृत्य करणं, दररोज परपुरुषाला सेवा देणं, तिला विरक्ती वैराग्य निर्माण झालं होतं। भगवान शिवामध्ये तिची शंकरामध्ये प्रीती जडली होती, म्हणून भगवान शंकर तिचा उद्धार करण्याचं ठरवलं आणि भगवान शंकर तिच्या दारामध्ये प्रगट झाले। भगवान शंकर व्यापाऱ्याच्या स्वरूपात आहे म्हणल्यानंतर तिनं असंच विचारलं की आपण कोण आहात, तर ते म्हणाले की तुझ्या शिवभक्तीचा महिमा ऐकून मी खूप दूर देशाहून आलो आहे। म्हणजे ती जरी नृत्यांगना असली, वेश्या गणिका असली, तर तिची शिवभक्तीबद्दल ती काय होती, तिच्या सद्गुणाबद्दल तिचा महिमा दूर दूर गायला जात होता। म्हणून ते म्हणाले की तुझ्या शिवभक्तीचा महिमा ऐकून मी तुझ्या जवळ आलेलो आहे आणि तुझ्या शिवभक्तीने मी प्रसन्न आहे। म्हणून त्यांनी काय केलं, 4 बांगड्या काढल्या कंकण, त्या 4ही बांगड्या हिऱ्याच्या होत्या आणि त्या जशा त्या महानंदेला दाखवल्या, महानंदानं ते पाहूनच तिनं आतापर्यंत तिच्यामध्ये असताना ती ऐश्वर्य संपन्न होते। काश्मीर मधले अनेक राजे तिच्यापाशी काय करत होते, लोटांगण घालत होते, म्हणजे ऐश्वर्य तिच्या पायाशी लोटांगण घेत होतं। पण भगवान शंकराने आणलेले कंगन जे पाहिले तर ती त्याच्यावरती मोहित झाली आणि ते कंगन तिला वाटले की हे माझे
माझ्यापाशी नाहीत, माझ्याजवळ असावेत. ते व्यापारी सौदागर म्हणाला की मी तुझ्यासाठीच आणलेले आहेत, हे तुला धर. आणि तिला दिल्याबरोबर ती म्हणाले की मी आज तुम्ही हे जे कंकण दिले त्याचे उपकार कसे फेडू मी. त्याबद्दल ते व्यापारी म्हणाले की 3 दिवस तू फक्त माझी पत्नी म्हणून सेवा कर, माझा पती म्हणून स्वीकार कर. आणि ती सहज तयार झाली, कारण आतापर्यंत तिने जे पुरुष पाहिले होते त्या सगळ्या सकल राजांची पुरुषांपेक्षा ह्या व्यापाराची जी तेज कांती होती, भगवान शिवाने घेतलेलं रूप किती मोहक असेल. जगाला मोहिनी घालणारा भगवंत एका महानंदेला मोहित करतो, याच्यामध्ये नवल नाहीये. आणि ती मोहित झालेली महानंदात त्या सौदागराला, त्या व्यापाऱ्याला काय झाले, वचन देऊन बसले की मी निश्चित तुमची 3 दिवस पती सेवा करेन, अन्य पुरुषांना मी स्वप्नात सुद्धा पाहणार नाही. परपुरुषांचं चिंतन करत नव्हती. जर एक पती आपल्या दारामध्ये आपल्या सेवेत आला, त्या महानंदेनं ला एक आत्मलिंग काढून दिलं व्यापाऱ्यानं, आणि ते सांगितलं हे शिवलिंग आहे, हे शिवलिंग सांभाळ, हे माझ्या प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. जर हे दग्ध झाला अथवा भंग झालं तर माझे काय जातील, प्राण जातील, मी अग्नी प्रवेश करेन. महानंदा म्हणाली माझे जे शिवमंदिर आहे नृत्यशाळेमध्ये, त्या शिवमंदिरामध्येच मी ठेवेन, जेणेकरून हे सुरक्षित राहील, तुम्ही निश्चिंत असावं. आणि तिकडं भगवान शंकराचा पुत्र कार्तिक स्वामींनी काय झालं होतं, आपला पिता कुठे गेलेला आहे म्हणून पाहिलं होतं, आणि मातेचं आणि पित्यामध्ये थोडं भांडण झालेलं आहे हे भगवान कार्तिक स्वामीला वाटलं होतं. कार्तिक स्वामी शोधत आले, पाहिलं महानंदेच्या घरी आपला वडील, एका नृत्यांगनेच्या घरी आपला वडील, आणि तिथं पाहिलं ते शिवमंदिर, नृत्यशाळा. आणि कार्तिक स्वामींनी काय केलं, आपल्या 3ऱ्या नेत्रानं त्या नृत्यशाळेमध्ये अग्निप्रवेश म्हणजे अग्नि प्रज्वलित केला, आणि त्या नृत्यशाळेला आग लागली. पेट घेतल्याबरोबर महानंदेने पाहिलं की अग्निप्रवेश झालेला आहे नृत्यशाळेमध्ये. आणि महानंदेने धावत काय केलं, पहिल्यांदा त्या नृत्यशाळेमध्ये बांधलेला जो कोंबडा होता आणि माकड होतं, त्या कोंबड्याला आणि माकडाला काय केलं, सोडून दिलं. आणि सोडून दिल्याबरोबर नंतर ती शोधत राहिली इकडं तिकडं. ते लिंग कुठायचे पतीनं दिलं होतं, तर ते लिंग सुद्धा जळून काय झालं होतं, भस्म झालं होतं, दग्ध झालं होतं. आणि ते ज्यावेळेला व्यापाऱ्याने विचारलं, सौदागर म्हणजे व्यापारी, शिवलीलामध्ये सौदागर नाव आहे, मग त्या सौदागराने ते काय केलं, ते शिवलिंग कुठं आहे महानंदेला विचारलं. महानंदाने त्यांचे पश्चाताप झाला आणि ते पतीला माफी माग लागले, मला क्षमा करा, माझ्या हातून चुकलं, माझ्या हातून दोष घडला, मोठा अपराध घडला, मी नाही त्याचं रक्षण करू शकले, मला क्षमा करा, हे करा. तिला असं वाटलं होतं की ज्या पुरुषाबरोबर मी 3 दिवस काढले त्यांच्या सानिध्यात जे मला सुख मिळालेलं आहे ते सुख तर मला त्रैलोक्यामध्ये पुन्हा कधी मिळणारही नाही. वास्तविक भगवान शंकराचं सानिध्य त्या महानंदाला ते अमृत सुख देत होतं की तिला कधी त्या सौदागरवर शरीर स्पर्श करण्याची गरज भासली. एखाद्याच्या व्यक्तीची छबी अशी असते की त्याच्या सानिध्यात जरी राहिलं तरी परमसुखाचा अनुभव होतो, आणि त्या परमसुखाचा अनुभव महानंदाला येऊ लागला होता. मग महानंदाला वाईट वाटू लागलं की आता 3 दिवस झाले आणि हा इथून जाईल, आणि जाता जाता हा कदाचित अग्निप्रवेश करेल. सौदागराने सांगितलं मी अग्निप्रवेश करणार आहे, चिता पेटवले, अग्निप्रवेश करणार. अग्निप्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सांगितलं महानंदेनं की मी पती धर्माचं 3 दिवस पालन करण्यास बद्ध आहे, आणि जर तुम्ही माझे 3 दिवसामध्ये पती आहात आणि पती म्हणून जर तुम्ही समजा देह त्याग करत असाल तर मी सुद्धा माझ्या देहाचा त्याग करेन, अर्थात मी सती जाईन. तत्पूर्वी सती जाण्यापूर्वी तिनं असणाऱ्या आपल्या सगळ्या राजवाड्यावरती काय केलं, तुळशी पत्र ठेवलं, सगळं ब्राह्मणांना साधू संतांना दान धर्म करून टाकले, सगळ्या गायी दान करून टाकल्या, गायी दान करून टाकल्या. भगवान शंकराने चितेमध्ये चिता पेटवल्या आणि चितेमध्ये बसले. चितेबरोबर सती काय झाले, महानंदा सती जाण्यासाठी बसले. तिन्ही लोकातल्या देवता भगवान शंकर अग्नी प्रवेश करणार मग हे समजलं ना, तिथं प्रकट झाल्या, आणि प्रकट झाल्यानंतर सगळे भगवान शंकराचा धावा करू लागले. भगवान शंकराचा धावा करू लागल्यावर तो अग्नी विजला आणि त्या ठिकाणी काय झालं, फुलं तयार झाली. महानंदा जशीच्या तशी सुखरूप होते. भगवान शिव मात्र आपल्या काय झाले ते मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाले, आणि महानंदाला कळलं की ज्यांना मी व्यापारी पती समजत होते ते भगवान शंकर स्वयं आहे. आणि भगवान शंकरांनी सांगितलं की तुझ्या पती सेवेनं मी काय झालेलं संतुष्ट झालो. एक वेश्या पती सेवा करते आणि पतिव्रता ठरते.
कलियुगामध्ये एका स्त्रीला एक पतीचे एकनिष्ठ राहून सुद्धा पती धर्माचं पालन करणं अवघड आहे. कारण स्त्रीला हे माहिती असणं गरजेचं की आपला स्वधर्म नक्की काय आहे. मी मुलगी म्हणून माझे काय कर्तव्य आहेत, मी सून म्हणून माझे काय कर्तव्य आहेत, मी पत्नी म्हणून माझे काय कर्तव्य आहेत, मी आई म्हणून माझे काय कर्तव्य आहेत, मी सासू म्हणून माझे काय कर्तव्य आहेत, मी जाव म्हणून माझे काय कर्तव्य आहेत, मी ननंद म्हणून माझे काय कर्तव्य आहेत. या कर्तव्याचं विस्मरण झालं की समजायचं आपल्यातनं पापाचे रंजन झालं. कर्तव्याचं पालन हाच खरा धर्म आहे आणि कर्तव्याचं त्याग करणं हाच अधर्म आहे. म्हणून प्रत्येकाला आपला स्वधर्म माहिती असणं गरजेचं. जीव जर माळ धारण केला आहे, रुद्राक्ष धारण केला आहे, तुळस धारण केला आहे तर भगवंताचा भक्त आहे. मग भक्ताचा धर्म काय, भक्ताची लक्षणं काय, भक्तानं कोणते गुण धारण करावेत, त्यांची वाणी कशी असावी, त्यांचा हात कसा असावा हे माहिती असणं गरजेचं. त्यानं भगवंताची प्राप्ती होते. महानंदा शिवलोकामध्ये गेले आणि पराशर ऋषी सांगतात की ते जे माकड आणि कोंबडा होते ना, ते माकड आणि कोंबडा त्या महानंदाने त्यांना काय केलं होतं, रुद्राक्ष गळ्यामध्ये घातले होते. दररोज त्यांना भस्म लावत होते आणि ते भस्म धारण करत असल्या कारणानं, रुद्राक्ष धारण करत असल्या कारणानं त्या आगळीमध्ये ज्या वेळेला जळून भस्म झाले, त्यांनी त्या पशु योनीचा पक्षी योनीचा देहाचा त्याग केला आणि मनुष्य योनीमध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला भगवान शिवाच्याच कृपेने हे तुझा पुत्र बनून राजा सुधर्म आला आणि तारक तुझा पुत्र बनून प्रधान हा तारक आला. म्हणून हे पूर्वजन्माचे शिवभक्त आहेत. ज्याच्या गळामध्ये माळ पडते ना तो शिवभक्त असतो, भले त्याला अक्कल असू नाही तर नसो. ज्ञानाचा संबंध रुद्राक्षाशी नाही, ज्ञानाचा संबंध भस्माशी नाही, ज्ञानाचा संबंध कथा श्रवण करण्याची नाहीये. म्हणून कथा, भस्म, रुद्राक्ष, रुद्रपठण, भगवंताचं भजन, चिंतन ह्या सर्व श्रेष्ठ गोष्टी त्या जीवाला एका जन्मामध्ये भगवान शिवाची भक्त बनवणार आहे, महावैष्णव बनवणार आहे. मग पराशर ऋतूने हे सांगते झाले आणि राजाने विचारलं की ठीक आहे, हे आम्हाला समजलं की हे पूर्वजन्मातले यांचे योनी आणि त्यांच्या मूर्ती भगवान शिवाची कृपा झाली, आज हे राजपुत्र बनून आले. पण भविष्य सांगा महाराजांचं भविष्य. माळा गाठले चांगली गोष्ट आहे, धर्म जगतायत. आमच्या मुलांनी माळा घातल्या तरी आम्हाला भविष्याची चिंता राहते. वास्तविक ज्या मुलाच्या गाळ्यामध्ये माळा घातले ना त्याची भविष्याची चिंता आई वडिलांनी सोडून द्यायची असते. तो माळेला अनुकूल असं धर्माचरण कसं कळेल, घातलेल्या माळेचं कर्तव्याचं पालन कसं करेल याची काळजी आई वडिलांनी केली पाहिजे, ना की त्याच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. आणि भविष्याची काळजी भद्रसेन राजाने विचारली की ठीक आहे, भगवंताची भक्ती करतात पण ह्यांनी घातलेलं ह्यांचं भविष्य कसं असेल. त्यावेळेला पराशर ऋषीने सांगितलं की हा 12व्या वर्षी मृत्यू पावेल. कोण, राजाचा पुत्र, एकच राजपुत्र, तो बी गुणी, शिवभक्ती करणारा, माळ घालणारा, दररोज पाया पाडणारा, सकाळ संध्याकाळ 3 वेळा आई वडिलांना नमस्कार घालणारा, आई वडिलांच्या मदतीला मदत करणारा जर पुत्र असेल तर त्याच्यावरती किती प्रेम असेल. गुणी पुत्रावरती आई वडिलांचं जे प्रेम असतं ना ते अतूट असतं. भद्रसेन राजा चिंताग्रस्त झाला की माझा मुलगा 12व्या वर्षी मृत्यू पावणार आणि मग एवढं भक्ती केल्याचा काय फायदा. पराशर ऋषी सांगते त्याची चिंता तू करू नकोस. जर यानं भक्ती करतो, रुद्राक्ष घातले, 12 वर्षी जर ह्याच्यावरती गंडांतर असेल तर भगवान शिवाचं रुद्राक्ष धारण करतात, भस्म धारण करतात ना, त्यांचे गंडांतर टळतात. 12व्या वर्षी कर्मधर्म संयोगानं सुधर्म राजा काय झाला, सुधर्म राजकुमार मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्याबरोबर त्याला काय झालं, यमदूत न्यायला लागले होते. यमदूत नेत असताना तिथं 95 मुख धारण केलेले रुद्रगण आले आणि त्या सुधर्माला आपलं घेऊन काय झाले, शिवलोकात घेऊन घेते झाले. आणि शिवलोकात गेल्यानंतर भगवान शिवाच्या कृपेने भगवान शिवानी सांगितलं की यांना पुन्हा पृथ्वीवरती नेऊन सोडा. का तर मुलगा 12व्या वर्षी मृत्यू पावणार आहे म्हटल्यानंतर पराशर ऋषीने सांगितलं की मुलाच्या मृत्यूचा गंडांतर टाळण्यासाठी तुम्ही रुद्रपठण करा.
रुद्र पठण करणं म्हणजे काय तर 4 वेदांचं सार आहे. त्या 4 वेदांमध्ये जे ज्ञान आहे तेच ज्ञान काय झालं रुद्र पठणामध्ये केले. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यासाठी 4 वेद ज्यावेळेला भगवान शिवानी सांगितले त्यावेळेला सृष्टी बनवावी कशी याच्यासाठी रुद्राध्याय सांगितले. आणि या रुद्राध्यायाच्या निमित्ताने काय केलं सृष्टीची उत्पत्ती केली. ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती झाली. सत्व रज तमगुणाची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली. कशाच्या मदतीनं रुद्राध्यायाच्या मदतीनं. त्या रुद्राध्यायाचं पठण जर शिवलिंगावरती जलाभिषेक करत करत जर बेलफूल पत्र वाहत कोणी केला तर ते ज्याच्यावरती मृत्यू आहे त्याचा मृत्यूखंडांतर होतो. जर कोणी आजारी असेल तर तो आजारातनं मुक्त होतो. म्हणजे त्याच्यावरती लवकर काय होते उपचार अनुभव असेल. मग ह्या रुद्रपठण घडलं होतं तिकडे त्याचं प्राण गेले होते. प्राण गेल्यामुळे भगवान शिवानी कैलासात आल्यानंतर सांगितलं की ह्याच्यासाठी रुद्राध्याय केला गेलेला आहे आणि रुद्राभिषेक केला गेला असल्या कारणानं रुद्रपठण घडल्या कारणानं याला काय झालं याचं मृत्यू खंडांतर टळलेलं याला माघारी नेऊन सोडा आणि पुन्हा देहामध्ये नेऊन सोडलं गेलं. त्यावेळेला पुन्हा मूर्छित झालेला तो झोपेत न उठावा तसा सुधर्म उठला आणि उठल्याबरोबर भद्रसेन राजांनी विचारलं की नक्की कुठे गेलता काय झालं बाळा. त्यावेळेला सुधर्माने सांगितलं की मला एक काळपुरुष न्यायला आला होता पण त्या काळपुरुषाच्या तावडीतून मला पंचमुखी असणाऱ्या 2 शिवदूतांनी मात्र सोडवून नेलं. ज्यांच्या गळामध्ये रुद्राक्ष माळा होत्या, ज्यांचे तेजकांती भगवान शिवासारखी धवळ कमळाची होते, ज्यांच्या हातामध्ये रुद्राक्ष होते आणि कमंडलू होते, अशा रुद्रगण असणाऱ्या रुद्रगणाने काय केलं होतं मला सोडवलं आणि तदनंतर मला शिवलेखामध्ये नेऊन तिथून माघारी आणलं. हे त्या सुधर्माने सांगितलं. आणि त्याचबरोबर नारद ज्यावेळेला आले त्यावेळेला नारदाने सर्व वृत्तांत सांगितला की यमलोकी घेऊन जात असताना नक्की घडलेला प्रकार सांगितला. या प्रकारानुसार हे माघारी आलेले आहे. तर रुद्रपठणाचा हा परिणाम आहे की मृत्यूखंडांतर आणि मुलं ज्याच्यावर प्राणावर बेतलेले आहेत त्याचे प्राण पुनर्जीवित होतात. भस्म धारण करणारे जीवाचं कल्याण होतं. रुद्राक्ष धारण करणाऱ्या जीवाचं कल्याण होतं. रुद्रपठण करणाऱ्या जीवाचं कल्याण होतं. शिवाचं भजन पूजन चिंतन करणाऱ्या जीवाचं कल्याण होतं. हे ह्या कथेतून दिसून येतं की भगवान शिवाची कृपा कशाने होते तर नित्य शिवाचं जलाभिषेक केल्यानं पूजा होते. इतर देवदेवतांना तुम्ही वस्त्र दान करू शकता, सोन्याचे अलंकार दान करू शकता, पाहिजे ते टोप मणी मुकुट दान करू शकता. त्रैलोक्यामध्ये फक्त शिवपिंडीच्या स्वरूपात भगवान शंकराचंच हे काय निर्गुण रूप आहे. श्रीकृष्ण परब्रह्म आहेत, श्रीराम परब्रह्म आहेत, पण त्यांचं स्वरूप हे आहे का ते शिव स्वरूपात नाही. भगवान शंकर हे सगुण साकार आहेत, निर्गुण निराकार आहेत. म्हणून शिव हे निर्गुण निराकार जर असले तर त्यांचं व्यक्त स्वरूपात शिवपिंडीमध्ये झाले आहे आणि हे केवळ शिव जलाभिषेकानं प्रसन्न होणार देव आहे. म्हणून तो महादेवाला नित्य जलाभिषेक करतो त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. शिवपिंडीचं पूजन अर्चन कसं करावं या संदर्भात भगवान शिवाला प्रसन्न करणारे काही कर्म सांगितलेत. एक, रोज शिवलिंगाला आराध्य दैवताला जलाभिषेक करतो तो सर्व यज्ञाचं पुण्य मिळवतो, त्याला धन प्राप्ती आणि संरक्षण भाग्याची प्राप्त होते. शिवलिंगावर दररोज काळे तीळ चमचाभर वाहतो त्याच्यावरती सकल देवता प्रसन्न होतात, त्यांना धनप्राप्ती सुलभ होते. धनप्राप्ती सुलभ होते म्हणजे केलेल्या कार्याला यश होतं. कारण महालक्ष्मीने सांगितलं जो शिवपिंडीवरती तिळ अर्पण करतो त्याच्या पितरांच्या मार्फत त्याच्या कार्याला यश येतं आणि कुबेरांच्या मार्फत मी त्यांना धनाच्या स्वरूपात प्राप्त होते. सोमवारी शिवलिंगावरती जो 11 अखंड तांदूळ वाहतो त्याच्या मनोवांची इच्छा पूर्ण होतात. पिंपळाजवळ जो काळ्या मुंग्याला चिमटभर साखर टाकतो त्यानं 33 कोटी देवता भोजन करून तृप्त होतात. 1001 रुपये इथं दान करणारे दानगे किती लोक जेवल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होतो काय नक्की नाहीये. पण दररोज पिंपळाच्या झाडाखाली चिमूटभर जर साखर टाकेल ना तर 33 कोटी देवता महादेवासकट प्रसन्न होतात. ज्याच्यापाशी धन नाहीये, ज्याच्या हातून धन सुटत नाहीये त्याच्यासाठी हा धन प्राप्तीचा सुलभ उपाय. रोज शिवलिंगाला बेलाचं 1 पान वाहतो, तुळस वाहतो, त्याच्या 3 जन्माचं पाप नाश पावतो, कोटी कन्यादानाचं पुण्य मिळतं. बेलाचं दर्शन केले तरी पाप नाश पावतो. म्हणून जे बेल महादेवाला प्रिय आहे त्याच्या दर्शनानं इतर जीवांचे कल्याण होतं. म्हणून बेल व्हावं, जल व्हावं, भगवान तांदूळ व्हावेत, मूग व्हावेत, जवस व्हावं, जे जे आपण ऐकले ते सर्व शिवार्पण करावं. त्यानं भगवान शंकराची काय होते कृपा होते. आतापर्यंत सांगितलेली ही कथा
श्री गणेश शिव मंदिर समिती यांच्या प्रेरणेनं आणि भगवान शंकराच्या कृपेनं घडलेली सेवा भगवान शंकराच्या चरणी आणि आपल्या श्रोत्यांच्या चरणी अर्पण हो आणि सकल जीवाला याच्यातून धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थाचा मार्ग सुकर हो। इथून बोलता बोलता जर समजा काही मुखातून अपशब्द गेले असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे सत्य आहे ते भगवान शिवाची कृपा समजून आपण घ्यावं आणि त्या पद्धतीने आचरण करावं ही भगवत चरणी आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी प्रार्थना। बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो शिवाय ओम नमः शिवाय शिव शिव शिवाय ओम नमः शिवाय शिव शिव शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमो शिवाय गुरु ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम शिवाय ओम नमः शिवाय शिव ओम शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम शिवाय ओम नमः 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 शिवाय शिव ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो गिरिजापते ये भवानी शंकर शिव शंकर शंभो गिरिजापते ये भवानी शंकर शिव शंकर शंभो शंभो शिव शंकर हर हर महादेव। आता विश्वास देवी मागे तोषावे पुरुषोनी मजद्यावे पसाय दान जय खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस पडे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जावो विश्व